नमस्कार मंडळी. तर आमचं आता आवरून झालं आणि दादा बोलले की तुम्ही तयारी करून या. केक तर आम्ही आणला, तर का आणला ते तुम्ही बघा थोड्या वेळात. पप्पा येत आहेत, थांब. इथे बघा आम्ही आलो आणि काय तयारी चालली इथे. कॅन्डल नाईट डिनर. कसं वाटतं? हा, सगळं ते आमच्या दादांनी केलं. सगळं आपल्यासाठी चाललंय हे. आपल्यासाठी केलं सगळं दादा. बघा कॅन्डल चिव कसं वाटतंय. हे बघा किती सुंदर वाटते. असं बीचच्या समोर आहे. हे बघा बीचच्या समोर आहे आणि अजून काय पाहिजे त्याच्यासमोर. बघा आम्ही जेवायला बसलोय. हे बघा समोर बीच आहे. तिथे डोळे चमकले. इथे कुत्रा आहे, घाबरलोच. आणि इथे बघा तुम्ही पण या दादा. ह्या दादानी तयारी केली आणि दुसऱ्या दादानी, मेन दादा आहेत त्यांनी. तर बघा आता स्पेशल काय आहे ते आपण बघूया. दाखवायचं का? चला ठेवा खाली. माव थांब, माव थांब थांब. हो, एक मिनिट. चला दाखवते. त्यांच्या चेहऱ्याची खुशी बघा. केक बघा, पेरूचा आणि पेरूचा केक आहे. तर तुम्ही बघितलंच असेल, त्या दादानी सांगितलेलं. पण आज आहे आमची अॅनिव्हर्सरी. आज आपल्या लग्नाला 13 वर्ष पूर्ण होऊन 14वं लागलेलं आहे. कसं वाटतंय एवढ्या वर्षाच्या संसारात? असं वाटतंय, असं वाटत पण नाही एवढं लवकर झालेलं आहे. या दादा या. अरे या दादा. दादा हे बघा, ह्या दादानी खूप मेहनत केली. हे सगळं श्रेय दादांचं आहे. सगळं श्रेय दादांचं. दादा आपण केक कापूया आता. हा, कॅन्डल लाईट पण दाखवूया. त्या वहिनी जेवण बनवणार हे करतात का? जेवण बनवतात. आम्ही स्वतः त्यांना देतो. स्पेशली आम्ही त्यांना स्वतः देतो. दादा जरा एक मिनिट याच्यामध्ये या. दादा या तुम्ही बना. होय होय दादा पाहिजे. दादा या इथे. तुम्ही पण येते. तुम्ही आधी मेन सेंटरवर इथे. आपण काय सगळेच केक चला. आपलं नाव घेऊन कापू ना. त्या साईडला ठेवायचं असतं मला. असं खालून वर घ्या. होय होय. पकड चिव. पकडा. कापायचा. हॅपी बर्थडे टू. हॅपी बर्थडे. हॅपी मॅरेज अॅनिव्हर्सरी टू यू. हॅपी मॅरेज अॅनिव्हर्सरी टू यू. हॅपी मॅरेज अॅनिव्हर्सरी किरण अँड रूपा. हॅपी मॅरेज अॅनिव्हर्सरी टू यू. थँक्यू. क्षण दिला. तुम्ही स्वामींची कृपा. ऐका दादा. ओके. पहिले हिला. तिला द्या. थांबायची पहिले हिला चालू. जरा फोटो काढा. खाता. हिला म्हणजे दोघा नाही ते. दादांना अरे हा सॉरी. माझा पण बर्थडे. सॉरी. तुमचं मेन सॉरी. इकडे तिकडे बघा. आला. सॉरी. तू यांना पण बरोबर. खा ते महत्वाचं आहे. पहिल्यांदा इकडचे केक लय जबरदस्त आवडला म्हणून मी तुम्हाला. एक नंबर केक आहे. मी पहिल्यांदा खाते. मी सुद्धा पहिल्यांदाच खाल्ला. एवढे केक खातो ना, मला खूप आवडला होता. दादांना चार. तुम्ही आहे इकडे. होय पहिला त्याला दादा ना. बरोबर. नाही तुम्ही पण जावा. तुमचं पण आहे बाबा. थांब माऊ थांब. दादांना द्या. ए माऊ जरा थांब, मला एक फोटो काढू दे. एक नंबर आहे दादा खरंच केक. एक नंबर केक. हा आला चालू आहे.
ताईंना आपण तू स्वतः जाऊन दे दादा. आता नव्हतं का तू स्वतः दे सोडे घेऊन जा आणि आपल्याला प्लेट मध्ये दे आणि तिकडे देऊन है ना दादा. खूप सुंदर है ना. त्यांना आधी एकदा तो पण खाते ना ते. हा दे थोडासा दे. मला माहिती आहे ना माहिती. ते बघा जेवण आले. ह्यांनी सुरुवात केली कारण की माऊला भूक लागले. माऊ तू कशाबरोबर खाणार. तिचं नुसतं चाले डाबात. इथे हे माझं ताट आहे आणि इथे चिव बसले जेवायला. चिव आवडलं जेवण मस्त. आणि चपाती खा ना तोपर्यंत. तिला राहू दे, तिला भात येईल तेव्हाच देऊया. कसं आहे जेवण. मस्त मस्त. हे ह्यांच्यामुळे बटाट्याचे काप हे बोलले चांगले लागतात म्हणून बघूया आता कसे लागतात. ते टेस्टीच असणार म्हणूनच ह्यांनी मागवले. तर कसं वाटलं आजचं सेलिब्रेशन. छान होतं ना. ऍक्च्युली हे सरप्राईज तुम्ही मला दिले पण मीच तुम्हाला विचारते. आमच्यात काय झालं ह्यांनी मला सरप्राईज दिलं सगळ्या गोष्टीचं आणि मीच त्यांना विचारते कसं झालंय म्हणून. पण एक नंबर झाले. खूप छान झाले. आम्हाला खूप आवडलं. पहिल्यांदा असं काही आम्ही कॅन्डल नाईट डिनर आणि एकदम छान सेलिब्रेशन केलंय. खूप छान वाटते. पप्पाचे एक्सप्रेशन बघायचे तुला म्हणून ना. हो ग्लास दे. माऊला चारायचं म्हणून चारत बसलो. काही ना खाल्लं का टेन्शन ना. आरामशीर 12-1 वाजेपर्यंत 2 वाजेपर्यंत जेव्हा काही प्रॉब्लेम नाही. ते माऊ बघा ते दादा विचारायला आले. ते आम्हाला गेलेत आताच. त्यांना म्हटलं जेवून घ्या तुम्ही की तुम्हाला काय पाहिजे का म्हणून विचारायला. तर माऊ काय बोलली हो पापड पण द्या. पण नशीब ते पुढे गेले म्हणून बरं. आम्हीच म्हटलं पापड नको आज. 3 दिवस झाले कंटिन्यू पापड खातोय. तर जेवण बघा किती छान आहे. पूर्ण टेबल भरला आणि एकदम कॅन्डल नाईट डिनर. बघा कॅन्डल बघा खूप छान आहेत. मला तर लय आवडलं बाबा. छान आहे अप्रतिम जेवण. हे असं वाटतं फिश आहे पण फिश नाहीये. हे इथली खासियत आहे खरं तर. बटाट्याचे काप आहे ते. हा बा कसा वागतो. चल हो तिथे. आमची अॅनिव्हर्सरी आहे म्हणून आम्ही विचार केला केक कट करून आम्ही मस्तपैकी खाऊ पिऊ आणि जाऊ. पण दादांनी एवढी अरेंजमेंट छान केली ना. बीच समोर बघा एकदम समोर बीच आहे. तिथे आम्हाला टेबल लावून दिलाय. कॅन्डल नाईट डिनर लाईट लावून एकदम छान खूप छान स्पेशल वाटलं एकदम. तर एकदम मस्त दादांनी केलं आमच्यासाठी सरप्राईज. आम्हाला खूप आवडलं. चिवचं जेवण झालं आणि चिव रूमवर गेली. माऊला तर मगाशी तिच्या पप्पाने भरवलं स्टार्टिंगला. तरी पण ती शेवटपर्यंत आमच्यासाठी थांबले. काही ना काही लुडबुड चालूच आहे तिची. बघा काही ना काय करते. कॅन्डल उचलते, टोमॅटो उचलते, सगळं तिला एकत्र पाहिजे आणि खेळत बसले आमच्यासोबतच. आता आमचं जेवण खरं झालेलं आहे. आम्ही मालवणाच्या बाजारात पण जाऊन आलो. खरेदी पण केली. केक पण घेतला आणि केक का घेतला हे तुम्हाला आज कळलंच असेल. आज आमची ॲनिव्हर्सरी होती. 13 वर्ष संपून आज 14 वर्ष लागले. खूप छान वाटते आणि मला खूप छान सरप्राईज दिलं. म्हणजे कधी वाटलं पण नव्हतं की बाबा कॅन्डल नाईट डिनर एवढ्या वर्षांनी करू म्हणून. खूप छान वाटलं. खूप आवडलं. तुम्हाला कसं वाटलं आजचा माझा व्हिडिओ ते तुम्ही मला खरंच कमेंट करून सांगा. आणि मी माझा व्हिडिओ आता इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय. गुड नाईट.